नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मोटिवेशन पाहिलेलं आहे. तर आपण काल पाहिल्याप्रमाणे मोटिवेशन म्हणजे काय आहे, तर इट इज इमोशन ऑर अ डिझायर. इट मे बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. But in a business, positive emotion or a desire helps you increase your dreams for reach your goals. हे आपण काल पाहिलेलं आहे. आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आपण ज्याला फीचर्स असं म्हणतो ते पाहणार आहोत. मग या मोटिवेशनचे फीचर्स काय आहेत, तर पहिला आहे इंटरॅक्शन बिटवीन द इंडिव्हिज्युअल अँड द सिच्युएशन. बघा, मोटिवेशन इज नॉट अ पर्सनल ट्रेट बट interaction between the individual and the situation. Not personal. वैयक्तिक आहे का? नाही. कशा संबंधित आहे, तर भावनेशी संबंधित आहे. मग हे इंटरॅक्शन कशाला व्हायला पाहिजे? मग आपण एक काल उदाहरण घेतलं होतं. बघा, एखादी गोष्ट मनाच्या विरोधात होत असेल तर आपला त्यात इंटरेस्ट राहत नाही. मग ती गोष्ट करण्यासाठी आणि आपलं मन किंवा भावना यामध्ये काय झालं पाहिजे, ते इंटरॅक्शन झालं पाहिजे. आणि ते इंटरॅक्शन होणं म्हणजेच काय आहे, ती प्रेरणा आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये लाभ मिळत असेल तरच तुम्ही ती गोष्ट कराल, साहजिकच आहे. म्हणून पहिलं वैशिष्ट्य काय आहे लक्षात ठेवण्यासारखी, तर बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड द सिच्युएशन. व्हॉट? इंटरॅक्शन. मग आणखी एक आपण उदाहरण पाहू. जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा तुम्ही खूप उत्साही असता, कारण तुम्हाला माहित आहे ती एक्झाम पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला नेक्स्ट वर्गात प्रवेश मिळणार नाही. मग ते इंटरॅक्शन काय आहे, तो तुमचा भावनिक विचार की तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तुमची एक्झाम. ते या दोन सिच्युएशन आणि तुमच्या त्या इमोशनमध्ये काय झालं पाहिजे, ते इंटरॅक्शन झालं पाहिजे. अगदी तसंच आहे व्यवसायात सुद्धा. तुम्हाला तुमची ध्येय माहीत असतील तरच तुम्हाला त्यामध्ये इंटरॅक्शन करता येतं. दुसरा सिच्युएशन पाहू आपण. गोल डायरेक्टेड बिहेवियर. अतिशय इंटरेस्टिंग पॉइंट आहे. गोल डायरेक्टेड म्हणजे हो, तुम्हाला वाचल्यावर लगेच समजत असेल की हे काहीतरी गोलच्या रिलेटेड आहे. बरोबर आहे. मोटिवेशन लीड्स टू ॲक्शन दॅट इट इज गोल ओरिएंटेड. कसं आहे, गोल ओरिएंटेड आहे. आणि मोटिवेशन काय करत असतं, लीड टू ॲक्शन. ते आपणास कृती करण्यास भाग पाडत असतं. कशासाठी, तर ती अचिव्हमेंट करण्यासाठी. तुम्ही सुद्धा विद्यार्थी तसेच काय गोल ठेवलेला आहे, तर तुम्हाला ही डिग्री प्राप्त करायची आहे 3 वर्षामध्ये. तेच मोटिवेशन आहे. ते तुम्हाला ती डिग्री प्राप्त करण्यासाठी 3 वर्ष तुम्हाला अभ्यास करण्यास प्रेरित करत असतं. मोटिवेशन लीड्स टू कंप्लिशमेंट of organizational goals and satisfaction of personal needs.
काय करतं, आपलं वैयक्तिक गरजा भागवून हे आपल्या व्यवसायाची ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करत असतं. आणि या पद्धतीनंच तुम्हाला ते ध्येय धोरण वैयक्तिक असतील किंवा व्यावसायिक असतील ते पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणारी घटना किंवा त्या घटनेसाठी जबाबदार असणारी एखादी गोष्ट ही तुम्हाला प्रेरणा म्हणून काम करत असते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला ते बिहेव करण्यास भाग पाडत असतं, हे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जॉब करत असाल, एखाद्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला एक 40-50 हजाराचा लठ्ठ पगार मिळत असेल, तर तुम्ही खूप मन लावून काम कराल. त्याच्याऐवजी जर 4-5 हजार रुपये देणारे खाजगी एखादं दुकान मिळालं तर तिथं तुम्ही काम कराल का? नाही. कारण तुमच्या वैयक्तिक गरजाच पूर्ण होणार नाहीत आणि तुम्ही त्या व्यवसायाची, संघटनेची ध्येय धोरणे पूर्ण करण्यास असमर्थ ठरू शकाल. म्हणून अगोदर आपल्या सुद्धा गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि आपण सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे किंवा सॅटिस्फॅक्शन ठेवलं पाहिजे. आणि ते सॅटिस्फाय मिळवण्यासाठी आपणाला अशा प्रेरणेची आवश्यकता नेहमी पडत असते. आता तिसरा पाहू, सिस्टम ओरिएंटेड. सिस्टम ओरिएंटेड याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल मध्ये काय, तर त्यांच्या गरजा, त्यांना जे पाहिजे, स्वभाव, नेचर, कशाचा, तर त्या मोटिवेशनचा. मग मोटिवेशन कशाशी निगडीत असतं, तर ही एक भावनिक प्रक्रिया आहे. आत्ताच आपण उदाहरण पाहिलं सॅलरीचं, की तुमच्या गरजा आहेत, वॉन्ट्स आहेत, आणि तुम्हाला व्यवस्थित 40-50 हजार रुपयाची नोकरी मिळाली तर तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात आणि तुम्ही व्यवसायामध्ये मन लावून काम करू शकता. याच्याच उलट एक्सटर्नल. मग एक्सटर्नल तुम्हाला काय पाहिजे असतो, पैसा मिळाला, आता असं समजा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण झाल्या, ज्या प्राथमिक गरजा आहेत, तुमच्या इच्छा आहेत, ते पूर्ण झाल्या. मग काय लागतं तुम्हाला आता, तर समाजामध्ये जगत असताना रिस्पेक्ट आहे का नाही, ते रिलेशन्स, तर मॅनेजमेंटनी मान्य केलेलं तत्वज्ञान, ते तुमचं कामाच्या ठिकाणचं असणारं एन्व्हायरमेंट, तुम्ही जगत असलेलं जीवन, संस्कृती, तुमचा धर्म, नीतिमूल्य, या सर्वांची सुद्धा जपवणूक झाली पाहिजे. तेव्हा तुम्ही काय होता, सॅटिस्फाय होता आणि त्या चांगल्या पद्धतीनं काम करू शकता, आहे का नाही. मग असं म्हणता येईल, द फोर्सेस ऑफ एक्सटर्नल टू द इंडिव्हिज्युअल which may be related by organizational, such as management philosophy, organizational structure, and superior coordinators, relationship, and also forces found the external environment, such as culture, customer, religions, value, etc. मग आता तुम्हाला सिस्टम ओरिएंटेड लक्षात आलं, गोल डायरेक्टर ओरिएंटेड किंवा बिहेवियर लक्षात आलं, इंटरॅक्शन लक्षात आलं. मग आता पुढचं वैशिष्ट्य पाहू आपण, पॉझिटिव्ह और
नेगेटिव्ह. मोटिवेशन पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. वाय? करेक्ट अप्रोच ऑफर्स पॉझिटिव्ह इन्सेंटिव्ह. बरोबर आहे. सच ॲज ॲप्रिशिएशन, प्रमोशन, स्टेटस, इन्सेंटिव्ज. तुम्हाला बघा, व्यवसाय संघटनेमध्ये किंवा एखाद्या नोकरीच्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला बढती मिळत असेल, चांगला पगार मिळत असेल, बोनस मिळत असेल, वेळोवेळी TA या सर्व गोष्टी तुमच्याकडं सुपूर्द केल्या जात असतील, तर तुम्हाला काम करण्यास रस राहतो. म्हणजे नेहमी माणसामध्ये बदल हवा असतो, तसा व्यवसायामध्ये काम करत असताना सुद्धा तुमच्या गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही काय करू शकता, तो पॉझिटिव्हपणे विचार करू शकता. आता नेगेटिव्ह पाहू. नेगेटिव्ह कसा असतो? नेगेटिव्ह मोटिवेशन और सिक अप्रोच कसा असतो? तो कमजोर असतो. मग काय केलं जातं? पेनल्टीज लावलं जातं, फाईन लावलं जातं, पनिशमेंट दिली जातं किंवा फेअर दाखवला जातो. बरोबर आहे. भीती दाखवणे, दंड लावणे, शिक्षा देणे, बदली करणे, अशा गोष्टीमुळे सुद्धा नकारात्मक भावना निर्माण होते आणि आपण ती गोष्ट करण्यास किंवा कार्य करण्यास उत्साही राहत नाही. म्हणून या मोटिवेशनचं आणखी एक आपण वैशिष्ट्य पाहिलं, हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. इंटरनल एक्सटर्नल असतो, तो गोल ओरिएंटेड असतो आणि इंटरॅक्शन सुद्धा असतं. आणि या फीचर्स मधला आजचा शेवटचा पॉइंट पाहू आपण. डायनामिक अँड कॉम्प्लेक्स इन नेचर. ह्युमन बिहेवियर इज हायली कॉम्प्लेक्स and it becomes extremely difficult to understand people to work. Motivation is a dynamic and complex process. गुंतागुंतीचे आहे. कारण पहा, आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की हे तत्वज्ञान आहे, मानवी मनाशी निगडीत आहे, सायन्स आहे. बरोबर आहे. मानसशास्त्राचा भाग आहे. मन ही संकल्पना दिसून येऊ शकते का हो? नाही, पण ती अस्तित्वात आहे, आपण हे सिद्ध करू शकतो. म्हणून ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ती व्यक्ती स्वभावानुसार बदलत असते. उदाहरणार्थ, कुणाला 10,000च्या जॉबवरती सॅटिस्फॅक्शन मिळत असेल, कुणाला 20,000च्या, कुणाला 30,000च्या. कुणाच्या गरजा कमी असतील, कुणाच्या गरजा जास्त असतील, हे व्यक्तीवर डिपेंड असतं. शिवाय त्याचे इंटरनल एक्सटर्नल वेगवेगळे वॉन्ट्स असू शकतात, नीड्स असू शकतात. त्यामुळं काय असतं, ह्युमन बिहेवियर इज हायली कॉम्प्लेक्स. कसं असतं, गुंतागुंतीचं असतं. म्हणून हा सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. तर ही वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.